अहिल्यानगर मधल्या काही गावात पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय। करंजी गावात ढगफुटी सदृश्य असा पाऊस झालेला आहे। करंजी गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे। घर मंदिरही अक्षरशः पाण्याखाली गेलेत। करंजी गावाला पावसाने अक्षरशः झोडपून काढल्याचं सध्या चित्र आहे। सगळीकडेच मुसळधार पाऊस असा कोसळतोय आणि अहिल्यानगर मध्ये सुद्धा पावसाचा जोर हा वाढलेला दिसतोय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील दवंगे यांच्याकडून। सुनील, काय सध्या परिस्थिती आहे तिथे? जिल्ह्याला जे आहे ते कालच हवामान खात्याकडनं येलो अलर्ट जारी करण्यात आलेला होता। त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस जो आहे तो कोसळलेला आहे। त्यात प्रामुख्याने जर म्हटलं तर पाथर्डीमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे। करंजी आणि मढी या दोन गावांचा संपर्क तुटलेला आहे। म्हणजे 40 वर्षांनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस या ठिकाणी पडलेला आहे। सुरुवातीला संततधार या ठिकाणी सुरू होती, मात्र रात्री जे आहे ते 3 वाजेनंतर मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस जो आहे तो इथे कोसळण्यास सुरुवात झाली आणि त्यानंतर जे आहे ते ढगफुटी सदृश्य परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली। नदी पात्रात अचानक पाण्याचा वाढ झाल्यानंतर ते पाणी जे आहे ते घरांमध्ये शिरलेलं आहे। अनेक जनावरं असतील, वाहने असतील, ही वाहून गेलेली आहे। या ठिकाणी असलेला विशाखापट्टणम महामार्ग तसेच बीड आणि पाथर्डी महामार्ग असेल, बारामती आणि छत्रपती संभाजीनगर महामार्ग असेल, यांच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं या ठिकाणची वाहतूक जी आहे ती विस्कळीत झालेली आहे। मोठ्या प्रमाणावर पूर सदृश्य परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे। शाळेंना सुट्टी या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे। ज्या ठिकाणी काही नागरिक अडकले होते ते 16 नागरिकांना जे आहेत ते या ठिकाणच्या नगर परिषद असेल किंवा इतर जे व्यवस्थापन जे आहे त्यांनी बाहेर काढलेलं आहे। आपत्कालीन व्यवस्थापन पोलीस दल असेल, इतर सर्व जे आहे त्या ठिकाणी तळ ठोकून आहे। रात्रीपासून पावसाचा अचानक जोर वाढल्यानंतर या ठिकाणी जनजीवन जे आहे ते पूर्णपणे विस्कळीत झालेलं पाहायला मिळतंय। घराची पडझड झालेली आहे, घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे, रस्त्यावरनं पाणी वाहत असल्यानं नागरिकांमध्ये भयभीतीचं वातावरण आहे। गेल्या 3 दिवसापासून इथं पाऊस होता, मात्र तो अतिशय अल्प प्रमाणात पडत होता। मात्र रात्री 3 वाजेनंतर मोठ्या प्रमाणावर मुसळधार धारा ज्या आहेत पावसाच्या त्या कोसळण्यास सुरुवात झाल्यानंतर या दृश्यांमधूनच कल्पना येते की प्रचंड असा पाऊस तिथे झालेला